हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आज आहे गुरुवार, म्हणजे चिनूचे पप्पा जाऊन आता 2 दिवस झाले. सो ते कधी गेले होते? मंगळवारी संध्याकाळी गेले. काल बुधवार आणि आज आहे गुरुवार. तर 2 दिवस झाल्यास तिसरा दिवस आहे. सो काहीच वाटत नाही आहे, असं नॉर्मलच आहे. तर म्हणजे ज्यांचं ट्रान्सफर होणार होतं, ज्यांचं जे पार्टी होतं जेवणाचं, सो मग ते त्यांनी आहेत ना, त्यांचं क्वार्टर वगैरे जमा झालं म्हणून इकडे येऊन आहेत. काल आले होते रात्री. मग आता नाश्ता वगैरे झालं तर ते त्यांच्या कामाला गेलेत. तर ते दीदी आणि दादा आहेत, बसलेत, ते TV वगैरे बघतायत. तर चिनूला पण चारायचं आहे. माझं आंघोळ वगैरे झालं आहे, सगळेच कामं झाले आहेत तसे, फक्त त्याला खाऊ घालायचं आहे आता. तर आज एक काम होणार आहे, ते म्हणजे जे इथे ना गव्हर्नमेंटने सगळं असं रस्ता वगैरे बांधून देणार आहे समोर. तर तेच काम करणारे आले. तर चला बघूया त्यांचं काय काय काम सुरू आहे आणि आजचं रुटीन कसं होणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, हे रोड वगैरे कसं बनवतात, काय बनवतात तुम्हाला शेअर करते. तर हे जे आहे आता इथे कंपाऊंडचं ना काढलेलं आहे, म्हणजे ते कंपाऊंड इथे अर्धपर्यंत होतं, सो ते काढले, सळे काढलेत आणि हे मोठं जागा स्पेस बनवून घेतलेत. तर आता हे इथे बांधणार आहेत, म्हणजे असं नाही का दाराकडून असं रस्ता, हे इथे दाराकडून असं रस्ता बांधणार आहेत कंपाऊंडपर्यंत. तर बघूया आता ह्यांचं कसं कसं होतंय, तुम्हाला शेअर करतेच. आता ते तिथे काम करतायत, त्यांचं बघून बघून ना चिनूचं पण असं मस्त खोदायचं सुरू आहे, बघू शकता. शांत बस, शांत बस, तसं नाही करायचं. पायावर नको टाकू, पायावर नको टाकू. हा, लागते पायाला, लागते पायाला. हाय. तर आता चिनू तर झोपलाय आणि जे राहायला आलते ना, तर त्यांना ना त्यांच्या लाईनमधून एकाने बोलवलं आहे जेवण्यासाठी. सो मग ते तिकडे गेले जेवायला. तर आता मी आणि चिनू दोघंच आहे. तर सकाळी तर मी पोहे बनवले होते, सो सगळ्यांचा नाश्ता झालं. आणि आता काय बनवायचं, म्हणजे हे काकडी ठेवल्या ठेवल्या खराब होऊन जातं आणि नाहीतर वाळून जातं. म्हटलं त्याच्यापेक्षा आपण काकडीचे पराठे बनवूया, म्हणजे मला पण होईल, रात्री पण होईल झालं तर, आणि मग चिनूला पण बनवूया. हे खातो तो पराठे, फक्त त्याला असं काहीतरी चुरून द्यावं लागेल कशामध्ये तरी. तर मग डाळ बनवते आणि मग त्याच्यासोबत चुरून त्याचं होऊन जाईल. सो म्हणून म्हटलं तर काकडीचे पराठे बनवूया आणि तुमच्यासोबतही शेअर करते कसं कसं बनवायचं. तर पहिल्यानंतर हे सगळं साल काढून घ्यायचं आहे आणि मग ह्याला ना एकदम बारीक किसून घ्यायचं आहे. पराठे म्हणू शकता किंवा चिला म्हणू शकता. तर चिला टाईप बनवते, म्हणजे ते मऊ होईल. आणि धपाट्यासारखं बनवलं तर थोडं कडक होतं. तर आता हे म्हणजे 1.5 काकडीच घेतले, तर 2.5 काकडी आहे माझ्याकडे, अजून एक आहे ठेवले. ते बघू आता उद्या परवा वगैरे कधी तर तेवढं बनवता येईल एका काकडीचं. तर आता हे घेतले मी 1.5. तर ह्याला आता धुवून घेते. आणि पहिल्यांदा क्लिनिंग करून घ्यायचं, काही असो. ह्याचं काम झालंय, स्वतः सर्व क्लीन करूया. आणि हे ना आता छान किसून घ्यायचं आहे बारीक. तर ह्याच्याने होतं पटकन, मोठ्या ह्याच्याने. तर ह्याच्यानेच किसून घेते. तर चला आता एवढे किसून घेते आणि ह्याच्यानंतर काय करायचं ते पुढे सांगते मी तुम्हाला. अजून ना भाजीमध्ये पालक त्याने आणलं होतं, पालक तर खराब झालं बनवण्याआधीच. तर आता आळूचे पानं आहेत आणि भेंडी आहे. तर माहित नाही ते आता आळूचे पानं कधी बनवायचे. तर मला
मला असं वाटतं अळूची पानं 1-2 पानं टाकूनच ना डाळ बनवायला पाहिजे. तर तसंच बनवते, 1-2 पानं टाकून डाळ बनवते आणि पराठे बनवून घेते. आता ते काकडी किसून झालं आहे माझं. तर ह्याच्यामध्ये ना पीठ टाकूया. पीठ जास्त नाही टाकत, तर 1.5 कप पीठ टाकलेलं आहे मी. मसाले ऍड करूया. तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर लाल तिखट, मी जास्त तिखट नाही बनवत आहे कारण चिनूला पण द्यायचं आहे मला, आणि हळदी, धनिया पावडर आणि थोडीशी कस्तुरी मेथी. आणि ह्याच्यामध्ये ना पाणी टाकून घेऊया. छान पातळच बॅटर करूया, म्हणजे डोसाला जसं करतो तसं. नंतर बाकी काय लागत असेल तर वरून ऍड करू शकतो. तर एवढं पातळ बरं होते, म्हणजे असं घाट टाकू पण शकतो आपण, हाताने पसरवू पण शकतो. तर बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला मीठ, चटणी वगैरे अजून काय लागत असेल तर टाका. मिरची टाकू शकता तुम्ही, पण मी ते नाही टाकले. आणि इकडे थोडंसं लसूण अद्रक मी वाटून घेत आहे बारीक. तर मिरची मी नाही टाकत आहे, जर तुम्हाला लागत असेल तर टाका. तर असंही टाकते फक्त आमच्या दोघांसाठी असेल तर. पण आता चिनूला द्यायचं आहे, तोंडात मिरची वगैरे आलं तर तो बिलकुलच खाणार नाही, म्हणून मी चटणी ॲड केले. तर तुम्ही थोडं चटणी, थोडं मिरची असंही ॲड करू शकता. आता मी थोडंसं मीठ आणि थोडं चटणी टाकले परत, कारण मीठ कमी वाटत होतं. आणि थोडंसं ओवा पण टाकायचं, जेणेकरून आपलं पोट वगैरे साफ होऊन जातं, जास्त हेवी होत नाही. आणि ओवाने एक छान टेस्ट पण येतं. आणि जिरा पावडर असेल तर ॲड करा, मीही ॲड करणार आहे आता. आता परत एकदा छान मिक्स करून घेऊया. आणि इकडे तवा पण गरम करायला ठेवले मी. बघू शकता तवा छान गरम झालेला आहे. तर थोडं थोडं तेल टाकत आपण हे बॅटर टाकूया. आणि चिलासारखं पसरवून घ्यायचं ह्याला, जसं आपण डोसाला पसरवतो तसं. बघू शकता किती छान बनलंय. तर पहिला तर इकडे फेल गेलं, कारण तेल ना जास्त चांगलं पसरवले नव्हते खाली तव्याला. तर दुसऱ्या वेळा आता छान पसरवून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान निघत आहे. पण टेस्टला एक नंबर झाला आहे, खूप टेस्टी झालंय. हे थोडंसं कच्चच आहे. पहिलं फेल झालं कारण तेल छान पसरलं नव्हतं. आता बाकीचे होत आहेत बरोबर. आणि हे ना थोडंसं कच्चच राहिलं होतं, पण खाऊन घेत आहे, चांगलं लागत आहे, खूप टेस्टी झालंय. जास्त तिखट नाही आणि मीठ वगैरे सगळं बरोबर आहे. खाल्लं ना खाऊच वाटत आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. ओवा टाकल्यामुळे ना त्याचा स्वाद अजून जास्त वाढला आहे.
घेते मी आता पटकन. तर रेसिपी अशी नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवा आणि बनवल्यावर कसं झालंय मला नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आणि अशीच रेसिपी पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला पुढं काय काय होतंय, कुठं आलंय रस्त्याचं काम ते मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता मस्त तिकडे पराठे बनवून रेडी झालेत. आता माझ्यासाठी ना थोडं कडक होण्यासाठी मी तव्यावर ठेवले आणि एक चिन्नूसाठी आहे आता डाळ बनवून घेते, नाहीतर मग टोमॅटोची आमटी बनवते काहीतरी एक, त्याला होऊन जातं. सो आता मी खाऊन घेते. भेटूया थोड्या वेळाने. तर ना आता खूप जोरात पाऊस सुरू झाला अचानकच. तर गाडी काढायचं खूप मोठं टास्क होतं, कारण आतमध्ये बाहेर मी करू शकते, रोज ठेवू शकते, पण जे आता बनवायचं चालू केलेत रोड त्याच्यामध्ये असे विटा ठेवलेत सरळ, दाखवते मी तुम्हाला. सो मग त्याच्यामुळं येतच नव्हतं. किती ट्राय केले आणि मी पूर्ण भिजले पण. तर मग बाजूच्यांना बोलवले ते दादाला, मग त्यांनी काढून दिले उचलून, कारण तेवढं वजन उचलणं आपल्या ह्याच्याने तर होत नाही. तर हे असं काहीसं बनवलेलं आहे. आणि हे पोरगं बघा खारे म्हणजे जे नाटकच सुरू होतात. आता खूप जास्त पाऊस येत आहे म्हणून म्हटलं तर जे काम करतात त्यांना घरात बसा म्हटले, तर ते बसलेत. पण आता थांबले पाऊस, तर ते काम करतायत. म्हटलं जाऊ दे चहा बनवूया त्यांच्यासाठी. तर मस्त चहा बनवले, मग त्यांच्यासाठी एक माझ्यासाठी एक. तर आता चहा आणि नाश्ता करून घेते. आणि इकडे टोमॅटोची आमटी पण बनवायला ठेवले, शिजल तर मी खाऊस तर ते शिजून जाईल. तर चला आता त्यांनाही देते, मीही चहा पिऊन घेते. तर ना आज एवढं असं विटा वगैरे लावून झालेला आहे, बघू शकता इकडून तिकडेपर्यंत. तर त्यांनी ते कंपाऊंड जसं काढलं होतं मी जसं बोलले, तर मी आता सपोर्ट लावून नाही ते विटा वगैरे लावून ठेवलेली आहे. आणि गेटच्या मध्ये तर गॅप आहेच, तुम्ही बघू शकता. तर गेटच्या मध्ये तर गॅप आहे, पण सपोर्टला मी असं 4-5 विटा लावून ठेवल्या आणि हे वरती करून ना गेट लावून दिले. बघू आता जसं होतंय तसं, म्हणजे ते फिक्स तर चिंचे पप्पा आल्यावरच करतील, पण तोपर्यंत तात्पुरतं मी लावून ठेवले. आणि माझ्या पोराचं बघा, जेव्हापासून ते आले तेव्हापासून त्याचं बाहेरच रेंगाळणं सुरू आहे. आणि नुसतं बाहेर म्हणजे नाही का खेळणे, मग मातीत खेळणे असंच त्याचं चालू आहे. आणि खायच्या नावावर नुसतं बॉम्ब. तर चिला पण नाही खाल्ला आणि सकाळी त्याचं रव्याचं उपीट बनवले होते तेही नाही खायचं, काहीच नाही खायचं, नुसतं खेळायचं आम्हाला. सो तर रस्त्याचं काम आज इथेपर्यंतच झालं. आणि संध्याकाळी ना ते दीदी जे राहत आहे त्यांनी चिनूला असं काहीसं तयार केलं होतं भूतासारखं, खूप क्यूट दिसत होता. तर चला असं होता हा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब.